आता आम्ही चालू राहिला. आता आम्ही रामेश्वर, लोणार, कन्याकुमारी. आम्हाला ही कोणती तरी मोठी नदी लागली आहे. अंडा आणि ही अंडा बिर्याणी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राईड सिनेमॅटिक या यूट्यूब चॅनलवर. तर साऊथ इंडिया राईडचा आजचा आपला हा दुसरा दिवस आहे. आज आम्ही महाराष्ट्र सोडून कर्नाटकमध्ये जाणार आहोत. आपल्या साऊथ इंडिया राईडचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण पुण्यावरून धवणगिरीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आता वाजले सकाळचे 7:30. आम्ही ॲक्च्युली 7 वाजता निघणार होतो, पण निघेपर्यंत वाजले 7:30. आणि आता आपण पुण्यातून कात्रजमधून निघालो आहे. सूर्याच्या हलक्या हलक्या किरणं आणि त्या थंडगार वारा. थंडी भरपूरच आहे. ॲक्च्युली आजचा आपला प्रवास असणार आहे धवणगिरी, आणि इथून धवणगिरी अराऊंड 550 किलोमीटर आहे. बघूया, आपल्याला जमलंच तर 550 किलोमीटर कवर करू, नाही जमलं तर त्याच्या थोडं आधी हरिहर म्हणून एक प्लेस आहे, तिथे तरी थांबू. पुढे खंबाटाकी घाटाचे सुंदर नजारे आणि घाट वळणांचा अनुभव घेत आम्ही साताऱ्यात पोचलो. रोडची तर कंडिशन एकदम मस्त आहे, कारण की हायवे म्हटल्यावरती रोड एकदम मस्त मक्खन की तरह क्लिअर आहे. हा पुणे बँगलोर हायवे आहे आणि पुणे बँगलोर हायवे एकदम खूप छान आहे. आपल्याकडे थोडंसं काम चालू आहे सातारा कोल्हापूरच्या थोडं आधी कराडमध्ये वगैरे ब्रिजचे काम चालू आहे, त्यामुळे डायव्हर्जन्स आहेत बरेचसे. पण जर ते आपण अवॉइड केले, म्हणजे त्यांना जर अवॉइड केलं तर रोड बाकीचा पूर्ण छान आहे. आणि जसं आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करणार, कर्नाटकमध्ये जाणार, त्यानंतरचे रोड तर खूपच छान आहेत. मी गेलो नाही आहे, पण मी बरेच जणांचे यूट्यूब्सवर बघितलेलं आहे. रोड कंडिशन खूप छान आहे तिकडची. तर आता आम्ही पोचलो आहे कोल्हापूरला. आम्ही निघालो होतो 7:30 वाजता आणि अराऊंड 200 किलोमीटरचं डिस्टन्स कवर करून आम्ही पोचलो आहे आता कोल्हापूरमध्ये. आणि जोग असा झाला, रोहनने व्लॉगिंग चालू केलं पण माईकला पिनत नाही लावली, पिनत नव्हती लावली. मोठा जोग झाला. ऑलमोस्ट कराडपर्यंत मी पुण्यावरून सातारा ब्लॉक करत निघालो आणि माईकची पिन लावलीच नाही, त्यामुळे माझा आवाज रेकॉर्डिंग झाला नाही, फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले. पुण्यावरून सातारापर्यंत पोचून साताऱ्याला आलो तेव्हा लक्षात तसं आपण व्हॉइस ओव्हर देऊन टाकू. छान आहे मिसळ. डबले पाव कामातली मिसळ चांगलीच असते. आता आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करत आहोत. इथून कर्नाटक चालू होतं. मित्रांनो, आपण महाराष्ट्र सोडलेला आहे. महाराष्ट्राला आपण बाय बाय करतोय. लवकरच परत भेटू. सध्या आपण कर्नाटकमध्ये एंट्री केलेली आहे आणि आत्तापर्यंतचा जो प्रवास होता तो एकदम छान आणि मस्त होता. महाराष्ट्रातले रोड संपले आहेत आणि कर्नाटकमधले रोड चालू झाले आहेत. बघूया आता इथला एक्सपिरियन्स आपला कसा आहे. लास्ट इयरचा एक्सपिरियन्स तर चांगला होता. आता हा बँगलोर हायवेचा एक्सपिरियन्स घेऊया आपण कसा आहे. बेळगावच्या थोडा आधी ही कोणती तरी नदी लागली आहे आम्हाला, मस्त एकदम जबरदस्त. तर तुम्हाला माहिती असेल, मला या नदीचं नाव नाही माहीत, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की. काही किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करत आम्ही पोचलो हुबळीच्या एका रेस्टॉरंटमध्ये.
हुबळीपासून एक 50 किलोमीटर आधी लंचसाठी हॉल्ट घेतला होता. आता आम्ही चाललो पुढे. आपण हॉटेल बुक करून ठेवलं आहे एक. तिथे पोचायला वाजतील कमीत कमी 7-7:30 वाजतील. बघू आता 7:30 वाजेपर्यंत पोचतो आहे काय, कारण रस्ता तर खूप छान आहे, स्पीड एकदम चांगली मेंटेन राहील. पण 7 वाजतीलच, कोणत्याही परिस्थितीत 7 वाजणारच. हुबळीपासून एक 20-30 किलोमीटर पुढे आलो आम्ही आणि इथून अजून दावणगेरे 113 किलोमीटर आहे. 500 किलोमीटर तर कसं वाटतं तुला? एकदम कडक. तर आम्ही जो हॉटेल बुक केला होता दावणगेरेमध्ये तो अक्षरशः खंडरसारखा होता, त्यामुळे आम्ही तिथे स्टे नाही केलं. आम्ही तिथून पुढे 4 किलोमीटरवरती पूजा इंटरनॅशनल्स म्हणून एक हॉटेल होतं, तिथे चेक इन केलं. तुझं हेल्मेट घे. चल 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 चल. लिफ्ट आली. घेतला. दादा आता मी खुश आहे. तू खुश आहेस? फायनली वी गॉट द रूम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर काल आम्ही रात्री अराऊंड 8च्या दरम्यान चेक इन केलं या पूजा इंटरनॅशनल्समध्ये. थकलेलं असल्यामुळे आम्ही नंतर काही व्हिडिओ केल्या नाही आणि रात्री आम्ही डिनर केलं आमचं आणि आराम केला. तर तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतात ते आम्हाला नक्कीच कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.